दादा एक मिनिट. तळेगाव मावळ तालुक्यातनं, खेड तालुक्यातनं, हवेली तालुक्यातनं अशी येते आणि ती पुढं पुणे सोलापूर रोडला त्या बाबतीत पुणे सोलापूर रेल्वे लाईनला जोडली जाते. तुम्हाला दाखवायचं झालं तर ही आपली ही जुनी रेल्वे आहे, ती कर्जत, लोणावळा, तळेगाव, पुणे अशी ती जाते. आता येणारे ती तळेगाववरून ही तशीच राहणार. तळेगाववरून चाकण, चाकणवरून वाघोली, वाघोलीवरून उरळी आणि उरळीवरून ती सोलापूर पुणे रोड रेल्वेला ती जोडली जाईल. आणि ही इकडनं ही जी दुसरी जी आहे ती तशी सरळ येऊन मिरज रेल्वेला जोडली जाते. या रेल्वेमुळं खूप मोठ्या प्रमाणावर आपली इथली ट्रॅफिक कमी होण्याच्या करता मदत होणार आहे. आणि त्यामध्ये साधारण जेवढी काही जमीन लागते वगैरे त्याच्या सूचना कलेक्टरला आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये उरळी स्टेशन एक नवीन होतंय, न्यू तळेगाव स्टेशन एक त्याच्यामध्ये होतंय. साधारण 75 किलोमीटरची त्याची लेंथ आहे. ती एक रेल्वे नवीन केली जाते. आणि दुसरी एक रेल्वे होतीये ती आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं फायद्याची आहे. ती म्हणजे हे आपल्या इथं साधारण वाघोली ह्याच्यावरून जात असताना वाघोली, वडबुद्रुक आणि अशी करत पुढं ती शिक्रापूरवरून अहिल्यानगरला ती तिकडे जाणार. अशा पद्धतीची ती रेल्वे आहे, ती लाईन आहे. त्याच्यामध्ये स्टेशन पण सांगितलं तर साधारण 8 स्टेशन येत आहेत. आणि ती वळते साधारण पुण्यावरून जी निघते ती पुण्यावरून निघून कोरेगाव भीमा, त्याच्यानंतर शिक्रापूर, त्याच्यानंतर रांजणगाव, त्याच्यानंतर पिंपळनेर म्हणजे तिकडं पलीकडच्या ह्याच्यात वाळवून पारनेरच्या जवळनं अशी ती अहिल्यानगरला जाते. ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं रेल्वे जातेगाव, रांजणगाव MIDC, सुपे MIDC, शास आणि अहमदनगर ही रेल्वे इतकी सोयीची होणार आहे कारण त्याच्यामध्ये बहुतेक MIDC कव्हर झालेले आहेत. आणि ह्या 2-3 रेल्वे लाईनमुळं आपल्या इथं ट्रॅफिकचा प्रश्न बऱ्यापैकी निकाली निघायला मदत होणार आहे. तो आपल्या पुणेकरांच्या दृष्टीनं, पुणे जिल्ह्याच्या दृष्टीनं, अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा निर्णय होऊ पाहतोय. आणि त्याच्याबद्दलचे सगळे डिटेल्स आलेले आहेत. लवकरच जमीन ऍक्विजिशन आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीला त्या बाबतीमध्ये सुरुवात होणार आहे. आणि त्याच्यामध्ये रेल्वे स्टेशन पण उरळी मेगा कोचिंग, ते तर खूप मोठं एक उरळी मेगा कोचिंग टर्मिनल हे 100 हेक्टर मध्ये उरळी कांचनला तिथं तेवढी लँड ऍक्वायर करावं लागणार आहे. 100 हेक्टर म्हणजे 250 एकर. तर तशा पद्धतीनं तो पण प्रस्ताव आला. अशी मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, सेंट्रल रेल्वे यांनी ह्याबद्दलची मिटिंग केली आणि तशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत. आमच्या जिल्हाधिकारी त्या कामाला लागलेले आहेत. आणि जमिनीचे रेट जो काही असतो तो शेतकऱ्यांना व्यवस्थितपणे देण्याचं काम होईल. साधारण पहिला प्रोजेक्ट जो मी तुम्हाला सांगितलं तो 4 वर्षामध्ये करायचा आहे, दुसरा 5 वर्षामध्ये करायचा आहे, अशा प्रकारचं नियोजन आहे. परंतु दोन्ही रिंग रोड, PMRDचा रिंग रोड, रस्ते विकास महामंडळाचा रिंग रोड, आता मोठ्या प्रमाणावर आपण जो आपला ताथोडेपासून म्हणजे तिकडून जाणारा रस्ता आहे कुठे साताऱ्याला, तर त्या बाबतीमध्ये तो बराच रुंद आपण करतोय. आणि तो रुंद केल्यामुळं तिथं सर्व्हिस रोड पण आपण करतोय. काही तिथं सबवे पण मोठे रुंदच्या रुंद करायचं आमचं ठरलेलं आहे. त्याच्याबद्दलचं पण हे चिंचवडच्याही परिसरामध्ये आपण तिथला चिंचवडचा आरोबी तो काढतोय आणि तिथं दुसरा आरोबी करतोय. तो पहिला आरोबी 50 वर्ष जुना झाला, साधारण 40 कोटी रुपये त्याच्यामध्ये खर्च येणार आहे. 2 वर्षामध्ये ते काम आपण पूर्ण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर बेंगलोर हायवे जो आहे मुकाई चौक ते मुळा नदी
त्यांची हद्द, नंतर वाकड दोन्ही बाजूला 24 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड आपण करतोय. जवळपास 600 कोटी रुपयाचं काम आहे. पावसाळ्यानंतर ते आपण सुरू करतोय, जेणेकरून ही मधली जी लाईन आहे बेंगलोर हायवे ते मुकई चौक इथली ट्रॅफिक कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं अशा पद्धतीनं आपण तो निर्णय घेतलेला आहे. आज आमच्या पिंपरी चिंचवड परिसरातल्या काही गुणवंत विद्यार्थ्यांचा पण ज्यांनी 90% पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले आहेत त्यांना प्रत्येकी 1 लाख रुपये देऊन 5 विद्यार्थ्यांचा सत्कार आपण आता इथं केला. पिंपरी चिंचवड शाळेतील मूलभूत सुविधांचा आढावा देखील आपण त्या बाबतीमध्ये घेतला आणि पिंपरी चिंचवड मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेने 6% तिथल्या शाळांच्या मध्ये वाढ झाली. आपण एआयचं पण शिक्षण तिथं सुरू करण्याच्या बद्दलच्या सूचना या दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक तिथं स्पॉन्ज सिटी मास्टर प्लॅन हा देखील आपण तिथं तयार करतोय आणि दुसरं स्टॉर्म ड्रेनच्या संदर्भातलं देखील मोठं काम आपण पिंपरी चिंचवड मध्ये हातामध्ये घेतोय. अशा प्रकारे पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे असेल किंवा पुण्याच्या परिसरातले रेल्वेचे काही रूट नवीन करण्याच्या संदर्भातला प्रश्न असेल, नवीन स्टेशन करण्याच्या संदर्भातले प्रश्न असतील, त्याच्याबद्दलच्या बऱ्याच महत्वाच्या बाबी आजच्या बैठकीमध्ये आम्ही अंतिम केलेल्या आहेत. विजय गाडगेंनी माझी भेट घेतली. ते आलेले होते. ते खरं मुंबईला भेटायला निघाले होते. मी काल प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने मला त्याच्यामध्ये यश आलं नाही. मी असं म्हणत होतो त्यांच्याबरोबर जे काही एक पोलिसांची गाडी होती त्याच्यातल्या म्हणजे माझा एक सुरेश बिराजदार म्हणून धाराशिवचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माजी जिल्हाध्यक्ष आहे, ते मला मुंबईमध्ये भेटले. ते म्हणले की आपण तिथं, मी म्हणलं की बाबा फोनवर किंवा व्हिडिओ कॉलवर आपण त्याच्याशी संपर्क साधू. इतक्या लांब येऊन मला भेटण्यापेक्षा त्यालाही तिथं सोयीचं होईल, मलाही सोयीचं होईल. परंतु ते काही काल त्यांनी ऐकलं नाही. ते म्हणले नाही दादांना मला भेटायचंच. मग मी रात्री उशिरा किंवा पहाटे निघणार होतो, परंतु माझ्या रात्री उशिरापर्यंत मीटिंग मुंबईमध्ये चालल्यामुळं मी अर्ली मॉर्निंग सकाळी निघालो आणि त्यांना सांगितलं मी इथं सर्किट हाऊसला भेटतो. त्या प्रकारे ते भेटायला आलेले होते. त्यांनी त्यांची जे काही म्हणणं आहे ते सांगितलं, काय घडलं कसं घडलं वगैरे ते त्यांनी त्यांची बाजू तिथं मांडली आणि ते म्हणले की आम्ही छावा संघटनेच्या माध्यमातून काम करतो, आमचे एवढेच मागणं होतं, जे काय आमचं निवेदन होतं ते निवेदन स्वीकारावं, त्याच्यामध्ये मारहाण करण्याचं काहीच कारण नव्हतं. आणि असं अनेकांना आम्ही भेटत असतो. त्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्यानंतर मी त्यांना सांगितलं किंवा त्या बाबतीमध्ये जे काही घडलंय ते चुकीचंच घडलेलं आहे. त्याच्यामध्ये त्या ज्यांनी घडवलं जे प्रमुख होते त्यांना मी ताबडतोब राजीनामा द्यायला सांगितला. त्यांना तिथनं त्या पदावरनं मी मुक्त केलेलं आहे. पोलिसांनी पण त्यांची कारवाई केलेली आहे. पोलिसांनी पण 11 का 9 काहीतरी नावं दिली होती. त्याच्यातले 9 लोकांना अरेस्ट केली, 9 लोकांना वर कारवाई केली, FIR केली. त्याच्यामध्ये एक व्यक्ती त्या नावाची नाहीच आहे म्हणून पोलिसांनी सांगितलं आणि एक व्यक्तीचं पण नाव चुकलंय असं त्यांनी सांगितलं. तरी देखील मी गाडगे भेटल्यानंतर मी तिथल्या एसपींना फोन लावला लातूरच्या आणि त्यांना सांगितलं की ही घटना घडली, ही बरोबर नाही. कुणालाही कायदा हातामध्ये घेण्याचा अजिबात अधिकार नाही. प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकाराचाच वापर आणि कायद्याचाच वापर प्रत्येकाने केला पाहिजे. जो कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल त्याला योग्य ती कारवाई झाली पाहिजे. अशा प्रकारची आमची चर्चा झाली. इतर पण काही त्यांनी गोष्टी मला बोलून दाखवल्या. मी त्यांना म्हणलं की मी त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलचं निर्णय घ्यायचा आहे. कारण मुख्यमंत्री आज देखील दिल्लीतच आहेत, कदाचित ते उद्या येतील. परंतु मी उद्या पुण्याच्याच दौऱ्यावर आहे, परवा मी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहे. मी सोमवारी गेल्यानंतर याबद्दलच्या बाकीची चर्चा मला करायची, ती म्हणजे माणिकराव कोकाटेंशी पण करायची, इतरांची पण काहींची करायची, ती करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारी बैठक होईल. त्यानंतरच माणिकराव कोकाटेंच्या संदर्भातला निर्णय घेतला ना की त्या संदर्भामध्ये मी सोमवारी मुंबईला जाणार आहे. राज्याच्या आरोग्य विभागाचा
सांग बोला बोला त्याचं बोला. कधी बोलायला मिळत नाही. तिथं गेल्यानंतर आम्ही ठरवलं की आधी होईल का नंतर होईल तेव्हा तुला सांगेल. आरोग्य विभागाचा एक घोटाळा अजित पवार आरोप करतोय की काही मंत्र्यांचे फोन टॅप होत आहेत, त्यामुळं हे मंत्री फोन बंदच करून ठेवतात आणि अशी शंका त्यांनी ट्विट केलेलं आहे आणि असं थेट आरोप मी करतायत. तुम्हाला सांगू का, कुणी आरोप करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तुम्ही पण कुणी पण आता काही आरोप करू शकता, तुम्ही ते करणार नाही हे मला माहिती आहे, पण त्यातला भाग सांगितला. परंतु आरोप करणाऱ्यांनी काही प्रूफ दिलं पाहिजे. काय होतं, आरोप करायचे आणि प्रूफ काहीच द्यायचं नाही. काहीतरी दाखवलं पाहिजे ना की हे अशा अशा पद्धतीनं होतं, तर त्या आरोपाला मध्ये काहीतरी तथ्य पुरावा तर काहीतरी पाहिजे. दादा एक फक्त आरोग्य जास्तच आरोप करायला लागले. मला माहित नाही, तर तू बघ. दादा आरोग्य विभागाचा एक प्रश्न आहे. 2100 कोटी रुपयाचं एक टेंडर सुमित फॅसिलिटी नावाच्या अमित सोळंकेंना देण्यात आलं होतं अँब्युलन्ससाठीचं. त्यांना काल झारखंडमधून अटक केली आहे. बीव्हीजी ग्रुपचं जे टेंडर होतं ते काढून त्यांना कुठलाही अनुभव नसताना ते 2100 कोटी रुपयांचं टेंडर देण्यात आलं. तो घोटाळा समोर आलाय. राज्यात कुठे दिलं? अटक झाली झारखंडमधनं त्यांना काल. अरे कुणी श्रीकांत शिंदेच्या वेळेस ते दिलं होतं. दिलं नव्हतं, उगीच काहीतरी सांगू नको. एक मिनिट त्यावेळेस ते चालू होती प्रोसेस चालू होती, परंतु आचारसंहिता लागली, निवडणूक लागली, त्यावेळेस थांबलं. बाबा असं काय करतो. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले, आता माझ्या माहितीप्रमाणे ती मॅटर कोर्टामध्ये पण गेलेली होती. कोर्टाने पण त्याच्याबद्दलचे काही त्यांचं मत आहे ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता तुम्ही आता वेगळी माहिती देता, उद्या शनिवार आहे, रविवार आहे, परवा, पण सोमवारी गेल्यानंतर मी त्याच्याबद्दलची माहिती घेईन. पण एक आहे, तुम्ही म्हणताय त्या व्यक्तीचं कदाचित टेंडर अजूनही तिथं आहे, पण मी क्लिअर माहिती घेतल्याशिवाय बोलणं उचित दिसणार नाही. मी माहिती घेऊन सांगतो. आता सध्या पक्षातनं मुक्त केलेलं आहे. पक्षातून नाही, पदावरून मुक्त केलेलं आहे. पक्षात आहे, परंतु ते पण मला अजून भेटलेले नाहीत. पण मी त्यांना भेटल्यानंतर मी काय ट्विट केलं पत्रकार मित्रांनो, तुम्ही ते सगळं पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही ज्या भूमिकेतनं चाललेलो आहे शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारेतनं, त्याच्यामध्ये हे कुठेही बसत नाही, नियमात बसत नाही, संविधानात बसत नाही, कायद्यात बसत नाही. कुणीही हातामध्ये कायदा घेण्याचं कारण नाही. दुसरं काळामध्ये मला मुंबईच्या पत्रकार मित्रांनी विचारलेलं होतं, तुमच्यातल्या एका आमदाराच्या भावावर काही त्यांनी फायरिंग केलं म्हणून. त्याच्यानंतरची सगळी वस्तुस्थिती मी माहिती घेतली. 4 लोक होते, त्याच्यामध्ये मांडेकर आडनावाची पण व्यक्ती होती, पण तो त्याचा सक्का भाऊ नाहीये. सक्का भाऊ, अरे सक्का भाऊ नाही म्हणून सांगतो ना, भावकी आहे. माझे 4 भाऊ आहेत असं ते काल म्हणाले, आणि त्यातले काही देव असू शकतो, काही चोर. एक मिनिट, भाऊ म्हणाले नाही, त्याच्यामध्ये नाही रे बाबा, मला जी माहिती मिळाली ते चुलत भाऊ आहे. त्यांनी स्वतः मान्य केलं काल जी प्रतिक्रिया दिली. एक मिनिट, त्यांनी काय माहिती दिली ती तुम्हाला माहिती आहे. मला माहिती जी मिळाली ते त्यांचा चुलत भाऊ आहे. मी पोलिसांना सांगितलं, कुणाचा चुलत भाऊ असू द्या, सक्का भाऊ असू द्या किंवा कुणी असू द्या, कारवाई झाली पाहिजे. सर्वांना त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. 3 का 4 दिवसाचा रिमांड त्यामध्ये मिळालेला आहे. वेपन कसं वापरलं, त्याला अधिकार आहे का काय, त्या सगळ्या गोष्टी बारकाईनं बघायला सांगितलेल्या आहेत. मध्ये लगेचच तुम्ही बातमी काहींनी लावलेली होती की त्याच्यात एक महिला जखमी झाली. कुणीही महिला जखमी झालेली नाहीये, पण फायरिंगचा आवाज आल्यानंतर एक महिला तिथं बेशुद्ध पडलेली होती, परंतु नंतर ती शुद्धीवर आली. ती धडधाकट आहे, तिथं काही तिला झालेलं नाहीये. पण अशा प्रकारच्या घटना कुणाच्याच बाबतीमध्ये घडता कामा नये म्हणून SP गिल आणि ऍडिशनल SP बिरादार यांना सांगितलेले, तुम्ही कुठलाही राजकीय कुणाचा दबाव तिथं येणार नाही याची मला खात्री आहे. तुम्ही तुमचं काम करा आणि तुम्ही तुमची सक्त कारवाई करा, आणि तशा पद्धतीनं जे कोणी दोषी असतील
त्यांना जे काही कलम लावायची ती पण लावा. कुठल्या आमदार अडचणी? एक मिनिट, उद्याच्याला तुमच्या चुलत भावानी कुठं गोळी झाली तर तुझा काही संबंध आहे का? तुझा काही संबंध आहे का? हे का त्या व्यक्तीने कुठं काही चूक केली का? अनेकांचे अनेक नातेवाईक असतात. इथं आपण आता तुम्ही मला प्रश्न विचारतात, तुम्ही पण माझे लांबणं नातेवाईक ठरू शकतात, कारण अलीकडे सगळीकडे कॉस्मोपॉल मंत्री थांबा. धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये तुम्ही पेपरला वाचलं, त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्याच्यामध्ये न्यायालयाने काय सांगितलं? त्यांना त्याच्यामध्ये कुठेही क्लीन चिट दिली, कुठेही त्यांचा दोष नाही. परंतु जी काही बदनामी व्हायची ती तर झाली. तुम्ही तर सगळ्यांनी काय म्हणजे पेपरलाही बातम्या आल्या, प्रिंट मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण दाखवलं, सगळीकडे रकाने आले. आता अजून एक त्यांच्या संदर्भातली गोष्ट आहे, त्याच्याबद्दल पण कारवाई पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं करते. ह्याच्यातनं तर त्यांचं क्लिअर आलं, पण क्लिअर येण्याच्या करता त्यांना जो त्रास सहन करावा लागला, त्यांना जो मनस्ताप झाला, त्यांच्या परिवाराला जो मनस्ताप झाला, तो पुन्हा भरून येऊ शकत नाही ना बाबांनो. मी त्यांना एक मिनिट, कृषीच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत ते मी म्हणत नाही, न्यायालयाने सांगितलं. आणि ज्यांनी ते आरोप केले त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये दंड पण 1 लाख रुपये का काही दिलेला आहे. आपल्या इथं न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे, त्यांनी दिलेला तो निर्णय आहे. त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय, त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे. ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल, आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देतो. पुण्याच्या गाड्यांची वाहनांची तोडफोड होते, म्हणजे एका सलग 20-30 गाड्या. मी सकाळी आल्या सीपींना सांगितलं की सीपी, मी मागेही तुम्हाला म्हणालो की काही जण स्वतःची दहशत निर्माण करण्याकरता, गुंडगिरी निर्माण करण्याच्या करता, एक समाजामध्ये भीती निर्माण करण्याच्या करता येतात आणि गाड्या, मोटरसायकल, स्कूटर काचा फोडतात, गाड्यांचं नुकसान करतात. हे बऱ्याचशा ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये कैद होतोय. त्यांना तुम्ही त्या बाबतीमध्ये पकडा. एक अशा पद्धतीचा मेसेज जाऊ द्या की पुन्हा कोणी तशा पद्धतीनं धाडस पण करता कामा नये. हे मी सकाळी पीएमसीच्या पण कमिशनरला, सीपींना सांगितलं, पुणे सीपींना पण सांगितलं. आता मला कळलं की चौबे पण आलेले आहेत. उद्या पीसीएमसीच्या परिसरामध्ये प्राधिकरणाच्या ऑफिसमध्ये 10 वाजता मीटिंग घेतलेली आहे. त्याच्यावर तिथं ते मला आले असतील तर निश्चित भेटतील, मी त्यांनाही सांगितलं. याबद्दल मला सांगता येणार नाही. मी एवढंच सांगेन की राज्याचे मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे, कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं, कुणाला मंत्रिमंडळातनं काढायचं, हा सर्वस्वी अधिकार त्या राज्याच्या प्रमुखांचा म्हणजे मुख्यमंत्र्यांचा असतो. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेब काय तो निर्णय घेतात. नाही, ते त्यांच्या कामाला गेले. नीती आयोगाचा कार्यक्रम होता तिकडं, त्याबद्दल काल सांगितलं. त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे डायरेक्ट आम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नव्हतं, ते सब कॉन्ट्रॅक्टर होते. कॉन्ट्रॅक्टरची बिलं आम्ही देतोय. त्याच्यामध्ये एखाद्या तुम्ही प्रमुख कॉन्ट्रॅक्टर असेल आणि तुमच्या हाताखाली कोणी सब कॉन्ट्रॅक्ट म्हणून तुम्ही दिलेला असेल तर त्याचा राज्य सरकारचा दुरान्वयी पण संबंध नसतो. कारण आमचं जे काय अग्रीमेंट झालेलं असतं ते कॉन्ट्रॅक्टर बरोबर झालेलं असतं. परंतु सध्या विरोधक असा कुठला मुद्दा निघाला तर दचा मा करायचा, अशा पद्धतीनं त्यांचं राजकारण चाललेलं आहे. त्यामध्ये एक मिनिट, तो जरी सब कॉन्ट्रॅक्टर असला तरी प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे. मी ती घटना घडली, ती दुर्दैवी घटना आहे.
ही अतिशय मनाला वेदना देणारी घटना आहे. पण त्यांनी कुठल्या मेजर कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली तो काम करत होता आणि त्यांनी त्याचं का बिल दिलं नाही, त्याला कारणं पण वेगवेगळी असू शकतात. परंतु त्याची इत्थंभूत माहिती घेतल्याशिवाय आपण त्याबद्दलचं काही मत व्यक्त करणं हे उचित दिसणार नाही. पण मी काल ज्यावेळेस माझी चीफ सेक्रेटरी आणि बाकीच्यांच्या बरोबर एक मीटिंग झाली त्याच्यामध्ये आम्ही माहिती घेतली तर तो डायरेक्ट राज्य सरकारच्या कॉन्ट्रॅक्टशी संबंधित नव्हता. पुरंदर विमानतळाच्या बद्दल मंत्रिमंडळाने ठरवलेलं आहे की तिथं ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जातात त्यांना विश्वासामध्ये घेऊन ते विमानतळ करायचं. कारण उद्याच्या 50-100 वर्षाचा विचार करता आपलं विमानतळ हे संरक्षण विभागाच्या अखत्यारीतलं विमानतळ आहे. आपण तिथं टर्मिनल म्हणजे चांगल्या पद्धतीनं केलं, 500 कोटी रुपये खर्च करून पंतप्रधानांनी. पण तरी देखील कधी 10 वाजेपर्यंत आज विमानं उडवायची नाहीत. उद्या आणखीन काही वेगवेगळ्या गोष्टी घडतात कारण शेवटी ते संरक्षण विभागाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. म्हणून आपल्याला 2 धावपट्ट्या असणारं विमानतळ, कार्गो, त्याच्यानंतर इंटरनॅशनल, नंतर आपल्या डोमेस्टिक, या सगळ्या दृष्टिकोनातनं पुण्याचं, पिंपरी चिंचवडचा आणि या सगळ्या परिसराचा पॉप्युलेशनचा विचार करता कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर या 5-6 जिल्ह्यांचा विचार करता एका विमानतळाची गरज आहे. आपण अनेक ठिकाणच्या जागा पाहिल्या परंतु आता तरी सध्या सासवडच्या शिवाय दुसरी कुठली जागा पुण्याच्या जवळपास आपल्याला पाहायला मिळत नाही. निश्चितपणे तिथल्या काही गावकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यांना आम्हालाही नाराज करायचं नाही पण त्यांना योग्य मोबदला देऊन त्यांना पुन्हा त्यांची शेतीवाडी इतर ठिकाणी करता आली पाहिजे. त्यांची घरं पुन्हा, माझ्या माहितीप्रमाणे आता जो काही एरिया मी कव्हर करतोय त्यामध्ये कदाचित एकही गाव जात नाहीये. पहिला आपण जास्त एरिया घेत होतो, आता कमी केलाय. आणि त्याच्यामध्ये मला जी माहिती मिळालेली आहे आमच्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं, त्याच्यामध्ये एकही गाव जात नाही आणि त्यांचं पुनर्वसन पण आपण त्याच परिसरामध्ये करतोय. त्याच्यामुळं जसं आपण आता टाउन आपल्या MIDCला सुरू केलंय आणि ते सुरू केल्यापासून MIDCला बऱ्यापैकी लोक प्रतिसाद द्यायला लागलेले आहेत. त्याच धर्तीवर कलेक्टरांना मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेल्या आहेत. आता अधिवेशन चालू असताना त्याच्याबद्दलची एक आढावा बैठक मुख्यमंत्री महोदयांनी घेतली. मी आता प्रश्न विचारला म्हणून माझं त्या भागातल्या जनतेला आव्हान आहे, ते पण आमचीच लोक आहेत. तुम्ही कृपा करून त्याच्यातनं गैरसमज करून घेऊ नका, त्याच्यातून गैरार्थ काढू नका. आपल्याला आपल्या शहराच्या आणि या सगळ्या परिसराच्या दृष्टिकोनातनं ती जागा जर विमानतळाच्या योग्यतेची निघालेली आहे त्यामुळं आपल्याला तिथं विमानतळ करावं लागणार आहे. पण तुम्हाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. तुमचा अतिशय व्यवस्थितपणे पुनर्वसन आम्ही करू. कुंदमळ्याच्या पुलाबाबतचा जो अहवाल आलेला आहे त्याच्याबद्दल पण शासनाने योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. आणि त्याच्यात तुम्हाला सांगितलं का मुंबईला सांगितलं आता लक्षात नाही, परंतु त्यामध्ये सेक्रेटरींच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी केलेली आहे. त्याच्यावर आता जिल्हाधिकाऱ्यांच्या वरचे सेक्रेटरी असतात. त्याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी जी चौकशी केली त्याची संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी आता सचिव महोदयांना देतील आणि ती पाठवली पण. आणि त्याचा अहवाल मग सचिव महोदय माहिती घेऊन सभागृहात जे उत्तर बांधकाम खात्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेबांनी दिलेले त्याच्याबद्दलचा अहवाल आल्यानंतर आम्ही वस्तुस्थिती तुमच्या समोर ठेवू. रोण्याचा लय मोठा प्रश्न राहिला. हे कोणच आहे?